नमस्कार मैत्रिणींनो, रुपाचा आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, इथे मी घेतलेली आहे कच्ची पपई आणि कच्च्या पपईपासून एक चविष्ट अशी रेसिपी बनवत आहे. ती कशी बनवते आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना मैत्रिणींनो, त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर मैत्रिणींनो, प्रथम तर आपल्याला पपईचं हे साल काढून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. तर बघा मैत्रिणींनो, सर्व पपईची इथे मी साल काढून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने असं सर्व साल काढून झाली आहे. त्यानंतर आता पपई आपल्याला कट करून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण लाल भोपळा वगैरे चिरतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे. थोडीशी जड जाते ती चिरायला, कारण ती कच्ची असल्यामुळे. तर आता मी याच्या फोडी करून घेते आहे. मधलं बी वगैरे सर्व काढून घेणार आहे आणि याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, कच्च्या पपईच्या आपण भाजी बनवू शकतो किंवा तुम्ही पराठे बनवू शकता किंवा तुम्ही थालीपीठही बनवू शकता. आणि कच्ची पपई खाण्याचे फायदे जर म्हटलं तर ही पोटाच्या विकारावरती अतिशय गुणकारी आहे. म्हणजे पोटाचे विकार असतील, बद्धकोष्ठता असेल तर हे म्हणजे कमी करण्यास मदत करतं. तर कच्च्या पपईमध्ये ना कॅलरीज ह्या कमी असतात पण फायबर जास्त असतं. त्यामुळे जर आपल्याला त्वचेसंबंधी काही विकार असतील, जसं की मुर्म वगैरे असतील, तर ते जाण्यास मदत होते आणि आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारतं. तर त्यामुळे तुम्ही कच्च्या पपईचं अवश्य सेवन करा. पूर्वीच्या ज्या स्त्रिया आहेत त्या बऱ्याच वेळा अशी कच्च्या पपईची भाजी करायच्या. म्हणजे आमच्या आजी वगैरे आहे ना, तर नेहमीच अशा कच्च्या पपईची भाजी करायची. भाजीला काही नसेल ना, तर आमच्या घरात ना मला चांगलं आठवतं, कच्च्या पपईची भाजी नेहमी व्हायची. आजी म्हणायची खूप औषधी असते वगैरे, नाही का. ते आत्ता कुठे आपल्याला समजतं आहे की हां, ह्या भाज्या ज्या पूर्वी जुन्या स्त्रिया करायच्या, तर ते काहीतरी ते गुणधर्म होते त्याच्यामध्ये, म्हणून त्या कदाचित करत असतील. तर बघा आता मी हे सर्व बी काढून घेतलं आहे आणि याच्या फोडी करून घेत आहे. ज्या पद्धतीने आपण लाल भोपळा वगैरे चिरतो किंवा बटाटा चिरतो, त्याच पद्धतीने ह्या सर्व फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहे. आणि मला एक सांगायचं आहे, ह्या फोडी अशा जर करून घेतल्या की त्यानंतर लगेच आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. बघा, तर आता मी ह्या फोडी पाण्यात घालून घेते आहे आणि बाकी सर्व फोडी मी इथे आता करून घेणार आहेत. तर बघा, पाण्यात का घालायच्या आता ह्या फोडी, तर याला ना असा चिकट एक द्रव येतो किंवा चीक येतो, तर तो चीक जाण्यासाठी आपल्याला पाण्यात घालायच्या आहेत ह्या फोडी. तर मी आता ह्या फोडी पाण्यात घालून ठेवल्या. त्यानंतर ओलं खोबरं घेतलं आहे आणि ओल्या खोबऱ्याचा चव आपल्याला इथे घालून घ्यायचा किंवा ओलं खोबरं वाटून आपल्याला ह्या भाजीमध्ये वापरायचं आहे. आणि ते मी वाटून घेतले, त्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली, 2 ते 3 चमचे यामध्ये तेल घातले. तेल गरम झालं की अर्धासा चमचा मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धासा चमचा जिरं घालायचे. जिरं पण व्यवस्थित तडतडली की फोडणी छान बसते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. तुम्ही ठेचून घेतला तरीही चालेल. जिरं, मोहरी, लसूण परतत असतानाच यामध्ये आपल्याला 10-12 पानं कढीपत्त्याची घालून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. त्यानंतर एक मोठा कांदा घेतला आहे मी बारीक चिरून आणि हा सर्वचे सर्व ह्यामध्ये मी घालून घेते आहे. आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींना मी नेहमी सांगत असते, कांदा परतताना नेहमी कांद्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर परतला जातो. कांद्यातला जो ओलसरपणा आहे, जे मॉइश्चर आहे, ते लवकर कमी होतं. त्यामुळे नेहमी कुठल्याही भाजीत कांदा घालताना थोडंसं मीठ घाला. कांदा परतून झाला आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालून घेतलं आहे. 1 चमचा गरम मसाला घातला, जो की मी घरगुती बनवला आहे. आणि पाव चमचा इथे हळद घालून घेतलेली आहे. आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीर जास्तच घाला, त्याच्याने अजून छान टेस्ट येते. नंतर हे सर्व आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये हे सर्व मिक्स करून झालं की आपल्याला ज्या पपईच्या फोडी त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि फोडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर बघा, आता सर्वच्या सर्व फोडी मी यामध्ये घालून घेते आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेत आहे, जेणेकरून सर्व मसाला आपल्या ह्या पपईच्या फोडींना लागला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर बघा, आता हे मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि 2 चमचे इथे मी साखर घालून घेतलेली आहे. तर तुम्ही त्याऐवजी गूळ घातला तरी चालेल साखरेऐवजी, कारण कोणाला साखर नाही आवडत घालायला, गूळ आवडतो, तर गूळही घातला तरी छानच लागते. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुठेही पाणी न वापरता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. मीठ आणि साखरेला भाजी शिजण्या इतपत पाणी सुटते, त्यामुळे
आपल्याला हे पाणी न घालता शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिट याला मस्त असं लो फ्लेमवरती वाफवून घ्यायचं आहे. गरज भासल्यास मधून तुम्ही एखाद्या वेळेस उघडून हलवून पाहू शकता. तर बघा, एक 5 ते 7 मिनिटानंतर व्यवस्थित अशी आपली ही भाजी शिजलेली आहे. त्यानंतर आता वरतून आपल्याला खोबऱ्याचं जे वाटण केलं आहे, जे खोबऱ्याचा जो कूट केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे 4 चमचे. तर बघा, मी ते 4 चमचे खोबरं बारीक केलेलं घालून घेतलेलं आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते. खोबरं घालण्याचं कारण खूप छान टेस्ट येते भाजीला. ओल्या खोबरंच घालायचं पपईच्या भाजीमध्ये. जर तुम्ही शेंगदाण्याचं कूट वगैरे घातले ना, तेवढी टेस्ट येत नाही बरं का मैत्रिणींनो. त्यामुळे ओलं खोबरंच घाला. त्याच्याने खरंच खूप छान भन्नाट अशी चव येते. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा घालायची आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता इथे आपली ही पपईची भाजी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. आणि ही भाजी आहे ना, तुम्ही बाजरीची भाकरी, चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. बघा, थोडीशी मी तुम्हाला जवळून दाखवते. तर मैत्रिणींनो, कशी वाटली आहे माझी ही पपईच्या भाजीची रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने छान छान रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे नक्कीच छान छान कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला, भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.